थांबा देवीदास भाऊ, थांबा थांबा. पाय ना त्याच्या नसतीची भांडण होईन, पाय ना थांबव ना देवीदास भाऊले, थांब ना. देवीदास कुठं चाललं रे? थांबणार रे, थांबणं का झालं? झेपलो कुठं चालला हा देवीदास? चालला तू माराले. मारायला म्हणलं का मारायला म्हणलं रे बा, मला तर सांगा कोणी. चाल बरं बघा तिथं पाईपलाईन लावून आहे कोणाची का पाहू बरं. तिथं किती सापडून आपले पाईप. चला बरं चला. खबर देतच भाऊ, हे का तुमचे पाईप? म्हणजे हे सोय राजा वार्निश मारून आहे तेवढं पिवळं. टेन्शन भाऊ तसं काम करत नाही हो. अरे मग काम करत नाही तर मग पाईप कशा आहे इथं मायवाले? पाय ना डोळ्यानं दिसत नाही का तुले? तेवढं पिवळं वार्निश मारून आहे राजा त्याले. दिसत तर आहे म्हणा, पण आता ते त्याचेच असन का तुमचे असन आता हे सांगता येत नाही ना, कारण सगळेच जण वार्निश मारून ठेवते आपापल्या पाईपाले. कदाचित वार्निशचा रंग सारखा असू शकते तुमच्या आणि त्याच्या. का सांगावं राजा, माये गंगाचे पाईप आणि त्याचे गंगाचेच पाईप दिसू राहिले. आता काही सांगता येत नाही, त्यालाच विचारावं आता. का म्हणता देतच भाऊ, कायची काही गडबड होय? पाईप रे मायवाले 2 पाईप काय फायनं बंदाडावून पाईप नेले 2 मायवाले कोण वेगा तेच फायनं चालू आहे. द्या ना एक फर्रा लिहून, कायले हायघाई करता आगाऊ. असे किती काही पैसा तरी भेटणार नाही ते तुमचे पाईप. एक फर्रा लिहूनच द्या, दादरून आणून तरी देईन कोण असन ते. माझा विचार तोच चालू आहे, फर्रा लिहून द्याच लागन मला. पण छान काय हे सुधाराचे नवं नेणारे. तरी मी नाही आजूबाजूच्या विचारलं बरं इमानदारीनं, तरी आता कोणी सांगायला तयारच नाही. आता काय एवढे वावरवाले वावरात राहते तर काही माहित नसन का कोण नेलं कोण नाही तर. सब दिसते लोकायले, पण एकही जण तोंड नाही खोलत. आणि एक फर्रा लिहूनच देऊ ना, जाऊ द्या ना, जाईन लेखाचा जेलात राहीन बोंबलात. मग नाही कसं आहे, सुद्यामतीन दिले तर कसं मागून पावा म्हणलं. ऐकलं नाही तर मग तर देतोच फर्रा लिहून. बरं चाल बरं त्या घनश्यामले विचारू, हे पाईप तू हवंय का काय वावरातून आणले म्हणून विचार बरं. अरे बोला ना देतच भाऊ, काय म्हणता? अरे काय नाही, ते बांधाडावरून माझे 2 पाईप गेले, त्याला पिवळं वार्निश मारून होतं. तर तुझ्या पाईपलाईन मध्ये ते दिसले बा मला 2 पाईप. असं आपल्या दोघांचे पाईप सारखेच आहे म्हणून विचारून घ्या म्हणलं. तू नेले का तू येस होय? नाही देवीदास, तुला तर माहिती आहे आपलं काम. आपण विचारल्याशिवाय दुसऱ्याच्या वस्तूला हातही नाही लावत, न विचारल्याशिवाय काही नेतही नाही आपण. ते तू येस होय म्हणायचे नाही पाईप. आता माझ्यापाशी ते पिवळं वार्निश मारलेलंच पाईप आहे, पूर्ण पाहून घ्यायला वाटलेस तर तुम्ही. नाही पाहायची की तशी काही आवश्यकता नाही म्हणा, पण एकदा विचारलेलं बरं म्हणून तुला विचारायला आलतो. कसं आहे, सुद्यामतीन सगळ्याला विचारून घ्यावं म्हणलं होतं. आज भेटले देवीदास भाऊचे पाईप, तर त्याचा फर्रा लिहून मग राय लटकून ले का 10 दिवस. नाही बा, आपण घेतलेच नाही तर आपण खोटं कायले बोलायचं. आपण तर घेतलेच नाही, ते माझ्याच पाईप होय. लगेच ते एकदा चला, मी तुम्हाला दाखवून देतो, मोजूनही दाखवतो. 2 सट आहे माझ्याजवळ, मोजून दाखवून देतो तुम्हाला. हा याचे पाईप मोजून दाखवत म्हणताय, पण हिचकत आहे काऊन तर भेट आहे. यानं पाहायला गेलं तर नसं कोणाला पाईप नेतानी. हो घनश्याम भाऊ, कोणाला पाहायला गेलं नाही तुम्ही पाईप घेऊन नेतानी असं ह्या 1-2 दिवसात? पाईप नेतानी का? नाही ना, मी तर पाहिलंच नाही, कोणालाच नाही पाहिलं मी ना. नाही म्हणजे कसं पाहायला गेलं असं तर आत्ताच सांगा बा, आत्ताच होऊन जाते मग खोलपेटी. नाही बा, आपण पाहिलंच नाही तर कसं सांगावं. मी काय म्हणतो देदस भाऊ, याला त्याला विचारण्यात काही फायदा नाही. आता तुम्ही चला डायरेक्ट, आपण लिहूनच देऊ एक, म्हणजे सरकेच होते डायरेक्ट. किती खेप चक्रा मारताना कोणाकोणाला विचारता. आता सकाळपासून तेच करत हो ना आपण. तर तुम्हाला पहिलेच म्हणलं तसंच करू म्हणून. चला आत्ता चालता का सांगा? कसं आहे, थांबा जरासं धीरीनं घ्या लागते. अजून 1-2 विचारू, एवढी घाई गडबड करायला जमत नाही. 1-2 विचारू अजून, जर सापडले तर सापडले, जर नाही सापडले तर मग शेवटचा पर्याय आहेच आपल्यापाशी तो. तुम्ही जसं म्हणसान तसं. मग आता काय झालं, लय टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही काऊन? का सांगू, माझ्या भाऊ माहित नाही का तुले, अगाऊच्या काड्या करते म्हणून गावात. हा केलं बाप्पा ते ना. तर त्या दिवशी पाहिनं तो 2 पाईप नेताना दिसला मला त्या दिवशी. आज देवीदास आला, माझे 2 पाईप गायब आहे म्हणून. पण मी काय म्हणतो, पाईप लागले ते विचारून न्या. असंच म्हणजे कोणाचे पाईप धरले न नेले असं थोडी जमते. ते चोरासारखंच होते ना. मग सारखं कायचं चोर साईन पक्कात हो, माहित नाही का तुले? कोणाचं धरलं उचललं का नेलं? देवीदासनं दोघं जण मला विचारायला आलते का पाईप नेले का रे बा म्हणून तुनं. आता मी नाही म्हणलं, त्याने असंही विचारलं का कोणाला नेत्याने पाहिलं का. तर काय भावाचं सांगावं का आता? खोटं बोलायला लागलं मला. मग का करते, मी सांगून दिलं असतं तर आमच्यातच वाद. मग तूनच सांगलं तूनच हे केलं, आपल्यातच झगडे मग आणखी. पण मी काय म्हणता, तुम्ही पाहिलं ना तर मग खरं बोला लागत होतं. तुम्ही कायले भ्या लागत होतं. हो पण खरं बोलून मग आपल्याच घरात वाद वाढत होते ना, म्हणून जाऊ दे म्हणलं, काही सांगावं नाही म्हणलं. वाद वाढायचा नंतर मग ते पाहत बसू आपण. पण कसं खरं कवाच लपत नाही बरं. जे उघडकीस याचं ते उघडकीस येतेस. एक खोटं बोललं ना मग त्याच्या मागे 100 खोटं बोलायला लागते. आहे तू ये बरोबर म्हणा, पण आता कसं मी भेलो होतो तेव्हा, जाऊ दे म्हणलं, का सांगावं. एकदा खोटं बोलले ना, आता काय खरं सांगता का त्याले? आता राहू द्या, आता काही म्हणू नका. ते पाहत बसू द्या त्यालेच आता. अहो पण तो देवीदास डायरेक्ट रिपोर्ट देतो म्हणे ना. रिपोर्ट देतो म्हणे डायरेक्ट? बापरे, मग कसं हो आता? म्हणूनच तर मी विचार करू राहिलो, मलाच तर काय नाही समजून राहिलं का करा म्हणून. आणि मग तुमच्या भावाला सांगून असं असं आहे म्हणून देऊन द्या म्हणा ते पाईप. सुद्यामतीनं मीनच नेलते म्हणून सांगून द्या म्हणा. कोण्या रंगाचं आहे माहिती आहे का ते तुले? ऐकते तरी का ते तसं? ऐकलं असतं तर मी ना आतापर्यंत सांगलं असतं. सवय का ते? म्हणजे देवीदास भाऊचे पाईप माझ्या मोठ्या बापान चोरले असं आणि यांनी लपवत आहे सगळेजण, सांगत नाही. थांबा मीच सांगतो. थांबा देवीदास भाऊला डायरेक्ट जाऊन.
जाऊ द्या ना मग, त्यांनी चोरी केली ना, मग ते त्याचं भोगत बसा. आपण काय तेवढं लोड घेता तुम्ही? जाऊ द्या, तुम्ही फक्त पाहिलंच ना नाही त्याला, बाकी काय आहे? जाऊ दे मी गहूचाच लोट घेतो. का रे मारते त्या दिवशी तुला एका शेट म्हणलं तुला मनावरच घेतलं वाटते डायरेक्ट. हे का नवीनच लावला तर तुला हे का घातलं रे तुला? का करू बा, तुमच्या पायी मी परेशान होऊन गेलतो. मग काय आणला ड्रेस, खतरनाक आहे का नाही? खतरनाक का? एकच नंबर आहे. परत नेलं तुला उभं केलं ना, एक नंबरचा भोजाडणच दिसते तुले का. का रे शांताराम, ते देवीदासचे 2 पाईप चोरीला गेले म्हणते. काल मला ते अण्णा सांगत होता बा. तर नेले असून कोणी, तो देवीदास आहे भरला. थोड्याशा गोष्टीसाठी माझा साकल्ला करत राहते. असंही बरोबर आहे ना रे. आज 2 पाईप नेले, उद्या 4 नेईन, परवा 10 नेईन. मग का करशील? पाईप काही स्वस्त आहे का बाबू? 700-800 रुपयाचा पाईप आहे. 2 पाईप गेले तर 7 दुनी 1400 रुपयाचं नुकसान होते ना. जाऊन माग बरं कोणाले वलीत आली पाईप. एक पाईप तरी भेटते का ते वेळेवर? एकही पाईप नाही देत मग वेळेवर कोणी. काल दुकानावर आलते देवीदास भाऊ, भल्ले कातावून होते बा. आता काय रिपोर्ट द्यायला काहीतरी जातो म्हणे. रिपोर्ट द्याले? अरे काय या 2 पायपासाठी रिपोर्ट द्याल तरी परवडते का राजा? म्हणे बा, आता मी गोष्टी ऐकल्या त्याच्या. हे दारू पिणारे ससन गावातले कसं वावरे हिंडत राहते. धरले असन पाय पण दिले विकून त्या भंगारवाल्याले. भंगारची गाडी येतच राहते गावात. नाही असो, सापडलं की पडलं, चांगलं झोडलं पाहिजे लेखाले, चांगलं टेनपलं पाहिजे धरून. चोरणारे सापडते का रे मारती? चोरणार नसते सापडत. चोरणारे काय असेच का विकून मोकळे केलं असं त्यांनी आतापर्यंत. तर देवीदास भाऊचं इकडे तिकडे चक्रा मारणं सुरू आहे बा. आता काय होते का नाही तर पाहिलं चालू आहे त्याचं. सापडला गेपडला तर त्याला नाही सोडत, पण ते तर चांगलेच जोडणार आहे त्याला. कालपासून चांगलेच कातावून दिसत आहे. आता 2 डाव दुकानावर आलते ना, पाहत असावून मी. चाल बरं, देवीदासला जाऊन भेटाच लागन. चके झाला नाही का चहा? आले चहा ठेवायला लावला गो मा बहिणीला त्रास. आता रोज रोज माघारी येतं राजा तू. म्हणशील देवीदास भाऊच्या घरी गेलो तर चाय नाही पाचला बा. नाही ना हो, चहा म्याचा का तेवढा विषय आहे का? काका देवीदास काका आहे का घरी तुम्ही? कोण होय रे? ते 2 पाईप चोरी गेले ना, ते मला माहिती आहे कोण नेले तर. मजाक नको करू राजा बारक्या तू. इथं पहिलेच माणूस कोण्या घोरात राहते आणि तू काही पण येऊन मजाक करता. नाही झाबरू मला माहिती आहे खरंच कोण नेले तर पाईप. कोण नेले मग सांग बरं. नाही, मोठे बाबानच नेले तुमचे पाईप 2. घरी मी आत्ताच ऐकून आलो ना. माझे बाबा म्हणत होते ना आईले की पाईप नेले बा म्हणून मोठे बाबांना. मी सांगलं बा तुम्हाला खरं वाटायचं असेल तर वाटू द्या, नाही तर मी चाललो, मला खिला जाय. हे बारक्या थांबणं लेका कुठे चालला पळत? अरे मग असे ना आपण बोलत नव्हतो घनश्याम भाऊसोबत, तरी वाटेच मला काही ना काही आहे म्हणून यायचं. असे अडकत बोलत होते ते काहून तर भेद बोलत होते. तर म्हणतं का चाल ना मग आताच विचारून येऊ त्याला का येतं. मग चला. अरे झाबरून हे देवीदास इकडे शिव राहिले माझ्याकडं आणि तिकडे मायावर आपत अजून कसं आहे वाचायचा प्रयत्न करतो मी. तर येते वाटते मला विचारायला अजून. काढता पाय घ्यायला लागते. हे घनश्याम कुठं चाललं रे? थांबणं. घनश्याम भाऊ थांबा ना घनश्याम भाऊ. थांबा म्हणतात थांबत नाही घनश्याम भाऊ. तुम्ही कोण्या घाईमध्ये आहे हो तुम्ही? कोण्या काही मध्ये निघाला होता? एवढ्या आवाजही देता राजा आम्ही दोघं, तरी थांबून नाही राहिला. आणि खोटा बोलणं कमी करणं म्हणलं. मगाशी का म्हणे तू मला काहीच माहित नाही म्हणे पायपाबद्दल. यायला कसं काय माहित झालं? का बोललो मी खोटा? कायच्या बद्दल बोलताय तुम्ही? का करत आहे? मगाशी तुला विचारायला आलतो नाही का मी 2 पायपाबद्दल, तर तू म्हणे मला काहीच नाही माहित म्हणे. होतं जे आहे ते सांगलं बा तुम्हाला. आता मी का खोटं बोललो त्याच्यात? मला काहीच माहित नाही तुमच्या पायपाबद्दल, तर मग मी का सांगणार? अजूनही खोटा बोलताय? अरे बंद करणार राजा, माहित झालं ना आम्हाला. घनश्याम भाऊ जे खरं आहे ते सांगून द्या आम्हाला सांगणाऱ्या सांगलं बरोबर का कसं झालं तर. कोण पाईप जोडले देवीदास भाऊचे हे आम्हाला सांगणाऱ्यानं. मला वाटते यायला माहीतच झालं. सांगायला स्फूर्ती आता यायला. तर तुम्हाला तर माहीतच आहे माझा भाऊ कसा आहे तर गावात. कसं चोऱ्या करणं न असं तसं कामं अगावचे कामं करणं त्याचं चालूच राहते. सांगतो आता पाहून घ्या कसं झालं तर. बरे आहे ते पाईप सापडले राजा. तसे आपल्याला नोकरच आहे म्हणा पाईप. इकडे तिकडे पाहून दडकूनच द्यावं लेखाची पाईप. तसे धुऱ्यावरच आहे ना हे. आई तो का करत आहे रे बा? पाईप दडकवते का आता हे देवीदासचे? पहिलेच तो देवीदास सण की आहे राजा. त्याची जे पाईप घेऊ यानं चोरले तर का नसतीची याची आपत का कोणी आजूबाजूले ला कोणीच नाही. रस्ता साफ नेल का रे बा यानं पाईप दोन्ही जास्त लागत पाहून नेलेच वाटते. नसतीचेच कामं करत राहते लेखाचं. आता होयच का नाही? त्या देवीदासचे पाईप चोरले यानं. आता आणली का नाही आपत? आता देवीदास काय चांगला माणूस आहे का? 10 पस काढते राहते ना. फटका लागन बा इथून. नसतं मला पाहिलं कोणी तर मग माझ्याच नाव याचं मधात. मग असं झालं. आता मी तरी का करू शकतो? आता माझ्याच भाऊ ना. आता मी माझ्या भावाचंच सांगू का? कसं मग आमच्या घराघरात वाद यायचं त्याला वाटायचं का यानंच सांगलं मग. ते काही असो पण खरं काय लपत असते का हो? काही खरं आहे ते सांगून द्यायचं असतं. आता कालपासून देवीदास भाऊ गण फिरू राहिले इकडून तिकडून गावात चक्रा मारून राहिले. याला विचार त्याला विचार करू राहिले. चांगलं असतं तर लवकर माहीत झालं असतं. नाही पण आता माहिती सटकली. आता मी त्याला सोडत नाही. आता सोडत नाही मी त्याला. आता सोडत नाहीच म्हणजे नाहीच. टेन पे घेईन आता त्याला. चाललो आता मी चाललो. थांबा देवीदास भाऊ थांबा. पाहिजे का ज्या नसतीची भांडण होईन ना. पाहिजे थांबव ना देवीदास भाऊले. थांब ना. देवीदास कुठं चाललं रे? थांबणं का झालं झाबलू? कुठं चालला हा देवीदास? चालला तू माराले. मराली म्हणलं रे बा? मला तर सांगा कोणी.
अरे म्हण्या कुठे गेला रे कटिंगवाला? कटिंग करायची होती रे मला. कटिंग करायची होती का? कटिंग वाला तर कटिंग करायला गेला. तू काही मजाक नको करू का? शांत आहे का नाही तर नका ऐकू, जे आहे ते सांगतो मी. थांब ना राजा देवदास, तू मारायला धावतो राजा तू. काय रे बा? नाही नाही नाही, आता मी लय सपकू नाही, आता मी सोडत नाही त्याला, सोडत नाही मी. डायरेक्ट कामावर चाला राजा तू. अरे घे ना तुला तसंच पाहिजे, घे ना. रे जांभळ फोडलं रे मायवाला, गेलं कामातून. पासून हिंडता, कोण नेले पाईप विचारता, कोणी सांगायला तयार नाही. हा सांगतं का रे तू? सांगतं का? चोरून नेतले का नाही पाईप? म्हणता मी सोड तुले. हा देवीदास सोड म्हणता तुले, मा एवढा वाईट नाही मग. हा आता चालू केलं मी ना, थांब ना, अजून 2-3 रेनकोट टाकतोस त्यावर. थांब. मारलं त्या हे तुला बरोबर नाही केलं पण देवीदास. तुझे पाईप होते तुला घेऊन जा लागत होते, सुद्धा रीतीने मागा लागत होते. अरे मग कालपासून मी काय विचारत हा मग? सबन गावभर फिरता वाटते ना, माहित नाही का झोपित होता का तुले का? हा तर सांगणारा भेटला पाहिजे. बोल का तो असे ढंगडे करताना दिसला, आता तर फक्त बकाडच मोडलं, पुढच्या वेळेस दोन्ही तंगडेच मोडीन ले का? आत्ता सांगून राहिलो. हो हो, जा जा, पाहून घेईन आता. हा तेच म्हणता, पाहून घेईन रे तुम्हाला, पाहून घेईन. बीजा मारलं ले काय ना, चांगलंच गेली वाटते पाठ. तर माझ्या रसिक मित्रांनो, मला व्हिडिओ आवडो का नाही आवडो, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.